नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले। मित्रांनो, कमेंट्समध्ये मला एक प्रश्न विचारण्यात आला, दारूमुळे हात थरथरत आहेत त्यावर उपाय सांगा। मित्रांनो, सुरुवातीला कुठलाही व्यक्ती मनोरंजन म्हणून दारू पितो, नंतर त्याला सवय लागते, नंतर सवयीचे रूपांतर हे व्यसनात होते आणि शेवटी तुम्ही दारू न पिता दारूच तुम्हाला पिऊ लागते। अति प्रमाणात दारू पिल्यामुळे तुमच्या हाताचे थरथरणे सुरू होते, याचाच अर्थ दारूचे तुम्हाला पूर्णपणे व्यसन लागलेले आहे। मित्रांनो, व्यसन लागले, आता चला जाणून घेऊया हे कसे सोडायचे। अगदी सोपं आहे मित्रांनो, जसं व्यसन लागले तसं सोडायचे। आपल्याला जसं जेव्हा व्यसन लागले त्यावेळेस आपण कुणालाही विचारलं नव्हतं, मग सोडताना सुद्धा आता कुणालाही विचारायचं नाही। आपल्या मनात आलंय आपण लगेच सोडायचं, एक घाव दोन तुकडे करून टाकायचे। मित्रांनो बघा, आपल्याला पटतंय का? दारू सोडण्याबाबत अनेक उपाय सुचवले जातात, ते सगळे निष्फळ होतात, कारण सोडण्याची इच्छा शक्ती ही मनातून असायला हवी। कारण मनात जर आलं आपल्या तर लगेच तो विचार अंमलात आणायचा आणि आपण एक घाव आणि दोन तुकडे करून टाकायचे, म्हणजे त्याच दिवसापासून त्या क्षणापासून आपण दारूला हात लावणार नाही असा मनाशी खुणगाट करायची किंवा मनाचा असा निश्चय आपण करायचा। पहिली पायरी, कारण आपल्या मनात जेव्हा विचार आला त्यावेळेस दुसरा दिवसाची वाट बघू नका। तुम्ही सुरुवातीला म्हणशाल की आज नाही उद्या सोडू, परवा सोडू, 2 दिवसानंतर सोडू, अजून 2 दिवस उद्या कधीच येत नसतो। सुरुवातीला मनोरंजन म्हणून, नंतर व्यसन म्हणून, नंतर दारू तुम्ही प्यायला लागलाय, नंतर दारू तुम्हाला प्यायला लागले। आता याचं उलटं आपल्याला करायचं आहे। आता तुम्ही दारू एकदम न सोडता हळूहळू त्याचा पॅक कमी करत जा। तुमच्या दारू पिणाऱ्या बेवड्या मित्रांपासून थोडेसे वेगळं व्हायला सुरुवात करा। घरात मुलांबाळांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला सुरुवात करा। पिणाऱ्या मित्रमंडळींना दारू सोडली आहे हे सांगून द्या। त्यांनी बोलवलं तर त्यांचा फोन उचलणं बंद करा। मित्रांनो, असं करता करता दिवसाआड दिवस, मग आठवड्यातून एक दिवस, नंतर महिन्यातून एक दिवस, असे करत करत प्रयत्नपूर्वक आपण दारू कायमची बंद करू शकतो। किंवा दारू पिणाऱ्या लोकांसोबत राहणे सुद्धा बंद करा किंवा घरातच टाइमपास करा। अशा प्रकारे आपण हळूहळू मनाचा निश्चय केल्यानंतर दारूला पूर्णपणे बंद करू शकतो किंवा दारूचं व्यसन पूर्णपणे आपण बंद करू शकतो। मित्रांनो, जर एखाद्याचे शरीर जर दारूवर पूर्णपणे अवलंबून झाले असेल तर त्याला दारू सोडताना खूप त्रास होतो। या त्रासाचे प्रमाण त्याच्या रोजच्या दारूच्या क्वांटिटीशी निगडीत असते। सकाळी उठल्या उठल्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर आपण दारू सोडण्याचा सल्ला दिला तर त्याला सोडताना खूप त्रास होतो। याला विड्रॉवल थेरपी असे म्हणतात। घाम येणे, पोटात दुखणे, श्वास घ्यायला कठीण होणे, अस्वस्थ वाटणे, कोरडे पडणे, हात थरथरणे, भास होणे, अशा प्रकारचा त्रास त्याला होतो। असा त्रास जरी होत असला तरी तुम्हाला तुमचे मन घट्ट करायला हवे, कारण दारू सोडण्यासाठी कुठला असा उपाय नाही, आपल्या मनाची शक्ती हाच त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे। मित्रांनो, तुमच्या दारू सोडण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा। आपल्या सूचना अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये एवढेच, पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन। धन्यवाद। तुमचेही असे काही प्रश्न असतील ज्याचे उत्तर तुम्ही शोधत आहात, आम्ही तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नाचे आदर्श उत्तर शोधून आणू।